नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्यासंदर्भात आणि पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासंदर्भात म्हणजे नमो शेतकरीचा पुढचा आणि पीएम किसानचा पुढचा या दोन्ही हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आहे। आणि तुम्ही जर ती कामं नाही केली तर तुम्हाला नमो शेतकरीचा पुढचा आणि पीएम किसानचा पुढचा हे दोन्ही हप्ते भेटणार नाहीत। त्यामुळे मित्रांनो, नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात सगळी अपडेट खरोखर भेटल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये भेटतात। आणि त्याच पद्धतीने राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना सुरू केली आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये भेटतात। आणि या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6 असे 12000 रुपये भेटत आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांना अद्यापही मागचा नमो शेतकरीचा मागचा पीएम किसानचा हप्ता आलेला नाही। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना शेवटची संधी देण्यात आलेली आहे। आणि त्या शेतकऱ्यांनी ही जर कामं नाही केली तर त्या शेतकऱ्यांना ही पैसे येणार नाहीत। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे लँड सीडिंग म्हणजे तुमच्या जमीन नावावर आहे किंवा नाही। लँड सीडिंगचा प्रॉब्लेम जर असेल तर ते जर नो असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ते दुरुस्त करून यस करून घ्यायचा आहे। आणि हा लँड सीडिंगचा प्रॉब्लेम जे आहे, ज्या शेतकऱ्यांचा नो आहे त्या शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या तिन्हीपैकी एका ठिकाणी जाऊन ते प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता। आणि याच्यासाठी तुम्हाला शेवटचं सांगण्यात आलेलं आहे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून। त्यामुळे लँडचा प्रॉब्लेम तुमचा नो असेल तर यस करून घ्या आणि यस असेल तर तुम्हाला कोणतंही काम करायची गरज नाही। याचबरोबर दुसरं म्हणजे आधार सीडिंग म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं संलग्न आहे किंवा नाही। जर तुमच्या आधारला बँक खातं संलग्न नसेल किंवा लिंक नसेल किंवा नो असेल, त्या स्टेटसमध्ये जर तुमचं नो जर दाखवत असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्यायचं आहे, संलग्न करून घ्यायचं आहे। जर असेल तर काही करायची गरज नाही। आणि जर एखादी बँक तुमच्या आधारला बँक खातं संलग्न करत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही दुसऱ्या बँकेचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या। कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं NPCI ला 24 तासामध्ये कनेक्ट होतं। त्यामुळे ते सुद्धा केलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही। त्यामुळे हे सुद्धा करणं गरजेचं आहे आणि बंधनकारक आहे। याचबरोबर मित्रांनो, KYC तुम्ही जर मित्रांनो अद्यापही पीएम किसानची KYC केलेली नसेल तर लवकरात लवकर पीएम किसानची KYC तुम्ही करून घ्या। आणि तुम्ही जर पीएम किसानची KYC केलेली असेल तर काही करायची गरज नाही। परंतु KYC मध्ये जर तुमचं स्टेटस नो जर दाखवत असेल तर लवकरात लवकर तुम्हाला KYC करणं बंधनकारक आहे। आणि यस जर दाखवत असेल तर तुम्हाला कोणतंही काम त्या ठिकाणी करायची गरज नाहीये। तर मित्रांनो, हे 3 प्रॉब्लेम होते, आधार सीडिंग, लँड सीडिंग आणि KYC। आता भरपूर शेतकरी आम्हाला काही प्रश्न विचारतात की दादा, आम्ही पीएम किसानची KYC केलेली आहे, मग आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी KYC करावी लागेल का? तर याचं उत्तर आहे नाही। तुम्ही जर पीएम किसानची KYC केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी KYC करायची गरज नाही। कारण की पीएम किसानच्या धर्तीवर पीएम किसानचेच लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी पात्र ठरवले आहेत। त्यामुळे नमो शेतकरीसाठी वेगळी KYC करायची गरज नाही। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे तुमचं फार्मर ID म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आता सरकारने पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या पात्रतेसाठी तुमचं फार्मर ID असेल तरच तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार, असं शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुमचा जर अद्यापर्यंत फार्मर ID जर काढलेलं नसेल तर जवळच्या CSC केंद्रावर जाऊन लवकरात लवकर तुमचं फार्मर ID काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पीएम किसानचा 20वा आणि नमो शेतकरीचा 7वा हप्ता येईल, जेणेकरून तुम्हाला हे सगळं तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे काही पीएम किसानचं स्टेटस आहे ते चेक करा। तुमच्या या सगळ्या बाबी यस असेल तर तुम्हाला पुढचे हप्ते येतील। परंतु त्याच्यापैकी एक जरी बाब तुमची नो असेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते येणार नाहीत। मित्रांनो, हे सगळे पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातली केंद्राच्या माध्यमातून जी काही माहिती देण्यात आली होती ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, काही शेतकरी आम्हाला प्रश्न विचारतात की दादा,
नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार तरतूद करणार होतं. नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीमध्ये निधी वाढ करणार होती, ती झाली का? तर या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की अद्यापर्यंत राज्य सरकारनं कोणत्याही पद्धतीचं नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केली नाही आणि कुठल्याही पद्धतीचं काही शासनाने केलं नाही. परंतु जे काही नमो शेतकरीचे वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांना भेटतात त्या पद्धतीने शेतकऱ्यांना भेटत आहेत. परंतु 6,000 ऐवजी 9,000 रुपये म्हणजे 3,000 रुपयाची अतिरिक्त वाढ करणार असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. मग त्याचं काय झालं? तर ही फक्त शासनाच्या माध्यमातून केलेली घोषणा होती. याच्यामध्ये कुठली तरतूद या अर्थसंकल्पामध्ये झाली नाही किंवा आताही या मागे पार पडलेल्या या जे काही मंत्रिमंडळ बैठक होती या बैठकीच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कोणती तरतूद केली नाही. आता सरकार तरतूद कधी करतं हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. परंतु अद्यापर्यंत कुठल्याही शासनाच्या माध्यमातून निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद झाली नाही. आता हे छोटंसं अपडेट होतं नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात. मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.